श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं स्वामी देवा सेवेकरी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आकर्षणाचा सिद्धांत काय आहे? आकर्षणाचा सिद्धांत हा त्या कंदिलातील राक्षसासारखा आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे हवे आहे ते तुमच्याकडे आकर्षून घ्यायला तो तुम्हाला मदतच करेल. आकर्षणाचा सिद्धांत आपण एका छोट्या रूपक कथेतून समजून घेऊया. आता अशी कल्पना करा की तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा तुमच्या स्वतःच्या मालकीचा एक जादुई राक्षस तुमच्याकडे आहे. मला खात्री आहे की असा राक्षस आपल्याकडे असणे हे तुम्हाला नक्कीच आवडेल. ठीक आहे, आता मात्र तुमची ही इच्छा पूर्ण होण्याच्या बेतात आहे. या पुस्तकाच्या साहाय्याने तुमच्याकडे तुमचा असा स्वतःचा मालकीचा एक राक्षस असू शकेल आणि हा राक्षस तुम्हाला जे हवे ते देईल. पण असा राक्षस आहे कुठे? तो कुठे लपला आहे ते आपण एका लहानशा गोष्टीतून समजून घेऊया. ही गोष्ट अशा राक्षसाची आहे की ज्याच्याकडे आपल्या मालकाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याची शक्ती होती. जे लोक ह्या राक्षसाच्या शक्तीचा दुरुपयोग करतील अशा लोकांपासून त्या राक्षसाला लपवून ठेवावे आणि जे लोक ह्या राक्षसाच्या मदतीने काही चांगली कामे करतील त्यांना हा राक्षस उपलब्ध करून द्यावा अशी देवाची इच्छा होती. पण ह्या राक्षसाला कुठे लपवून ठेवावे असा प्रश्न देवाला पडला. बराच वेळ विचार केल्यावर देवाला एक सुरेख जागा सापडली. देवाने तो शक्तिशाली राक्षस माणसाच्या आतमध्ये त्याच्या अंतरंगातच लपवून ठेवला. देवाला हे पक्के ठाऊक होते की बहुतेक माणसे आपल्या भोवताली आपले यश आणि आनंद शोधतील, पण ते स्वतःच्या अंतरंगात कधीच डोकावून पाहणार नाहीत. म्हणूनच प्रत्येकाच्या अंतरंगात जादुई राक्षस लपलेला असतो. हे एक आश्चर्यकारक सत्य आहे. यालाच आकर्षणाचा सिद्धांत असे म्हणतात. नियतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तुमच्या अंतरंगातील राक्षसावर नियंत्रण मिळवणं आवश्यक आहे. आजवर मिळवलेले यश वैभव मी माझ्या मालकीच्या राक्षसाला आकर्षणाच्या सिद्धांताला अर्पण करते. हा नियम जर मी वापरला नसता तर कदाचित माझी व्यर्थ धडपड अजूनही सुरूच राहिली असती. मी या जादुई राक्षसाबद्दल जेव्हा ऐकले तेव्हा माझ्या लक्षात आले की मी त्याचा वापर माझ्याच विरुद्ध करीत होतो. कितीही मेहनत घेतली, कष्ट केले तरी मी माझे अपयश, वाईट किंवा चुकीचे संबंध मी माझ्याकडेच आकर्षून घेत होते. त्यामुळे प्रत्येक वेळी दुःख माझ्या पदरात पडत असे. माझी तब्येतही बिघडायला लागले. मी एक सामान्य माणूस होतो, पण माझी स्वप्ने मात्र आकाशाला गवसणी घालण्याची होती. इसवी सन 2003 पर्यंत माझी स्थिती अशीच होती. त्या वर्षी मी आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात रसातळाला जाऊन पोचले होते. आता यापेक्षा माझे आणखीनच काही वाईट होऊ शकणार नाही असे मला वाटायला लागले. अशा स्थितीत असताना मी हा आकर्षणाचा सिद्धांत वापरायला सुरुवात केली. या नियमाबद्दल मी 1997 साली वाचले होते, पण त्यावेळी ते सारेच मला शंकास्पद व गूढ वाटू लागले. पण 2003 साली बऱ्याच गोष्टी अपयश आल्यानंतर एका तरी कामात यश मिळवण्याची मला निकड वाटली. बुडत्याला काडीचा आधार म्हणतात तशी माझी स्थिती तेव्हा झाली होती. मग मात्र मी ज्या कामाबद्दल थोडीफार आशा वाटेल ते काम स्वीकारायला तयार झाले. प्रथम मी आकर्षणाचा नियम जादुई राक्षस वापरला. तो आयुष्याची जोडीदारी मिळवण्यासाठी जी माझ्यावर प्रेम करेल, मी जसा आहे तसा मला स्वीकार करेल आणि माझ्या कठीण काळातही मला पाठिंबा देईल अशी पत्नी मी माझ्या राक्षसाकडे मागितली. तुम्हाला सांगतो, एका आठवड्यातच मी माझ्या बायकोला इंदूला आकर्षून घेतले. तुमचा यावर विश्वास बसतो आहे का? फक्त एक आठवडा जे घडले ते खरोखरच आश्चर्य वाटण्याजोगेच होते. माझे पुण्यातले एक सल्लागार डॉक्टर सुधीर अरोरा यांनी घेतलेल्या मनाचे नियंत्रण या कार्यशाळेत मी सहभागी झालो. तिथे इंदू ही नावाची तरुणी मला भेटली.
या कार्यशाळेच्या वेळी आमची चांगली ओळख झाली आणि आम्ही नकळत एकमेकांचे मित्र झालो. त्यानंतर एका आठवड्यात तिला पार्टीला बोलवले आणि तिने माझे निमंत्रण स्वीकारले. त्या पार्टीला बरेच लोक आले होते, पण आम्हाला ते जाणवलेच नाही. अशा प्रकारे आकर्षणाचा सिद्धांत मी वापरला आणि ह्या जादुई राक्षसामुळे मला जे पाहिजे ते आकर्षून घेता आलं. तुम्ही आकर्षणाचा नियम नीट समजावून घेऊन योग्य प्रकारे वापरला तर तुम्हीही तुमच्या कोणत्याही कल्पना प्रत्यक्षात आणू शकता. यानंतर रोजच्या रोज आम्ही हा आकर्षणाचा नियम वापरायला सुरुवात केली आणि आमच्या आयुष्यात जादू घडू लागली. जवळजवळ प्रत्येक वर्षी आमच्या कंपनीची 100% वाढ होऊ लागली. इतर कंपन्या त्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत असताना आमची कंपनी अधिकाधिक बळकट होत गेली आणि वाढतही गेली. एक स्वप्नत्व आयुष्य मी आकर्षून घेतले. महिन्यातले फक्त 15 दिवस मी काम करतो आणि उरलेले 15 दिवस मी माझ्या कुटुंबाबरोबर मौज मज्जा करण्यात घालवतो. पुस्तक वाचतो, सिनेमा पाहतो, एकूणच मी आयुष्याचा भरभरून आस्वाद घेत आहे. दरवर्षी 200हून अधिक आंतरराष्ट्रीय कंपन्यांमधील हजारो उच्च पदस्थ आणि कॉर्पोरेट जगातील अच्युत मुख्य व्यक्तींना प्रशिक्षण देण्याची संधी मला मिळते. लोकांच्या आयुष्यात यातून सकारात्मक बदल घडत आहेत. लोकांना आगीवरून चालायला लावण्यासारख्या धाडसी व थरारक खेळामध्ये मला भाग घेता येतो. तसेच दर 3 महिन्यांनी माझ्या कुटुंबासह तसेच मित्रमंडळीसह पंचतारांकित दर्जाच्या वातावरणात सुट्टीचे दिवस मला व्यतीत करता येतात. आकर्षणाचा सिद्धांत वापरून कोणतेही चमत्कार घडवता येतात. कोणतीही इच्छा आपल्याकडे आकर्षित कशी करून घ्यायची हे जर तुम्हाला ठाऊक असेल तर ती इच्छा प्रत्यक्षात आणणे सहज शक्य आहे. तर मित्रांनो, तुम्हीही लॉ ऑफ अट्रॅक्शनचा सिद्धांत वापरला आहे का? वापरला असेल तर तुम्ही कोणकोणत्या गोष्टी आकर्षित केल्या ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा व जो कोणी चॅनलवरती नवीन असेल, पहिल्यांदा आपल्या चॅनलला बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण अशीच नवनवीन माहिती आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो. त्याचबरोबर आध्यात्मिक माहिती, स्वामी सेवा याही गोष्टी आपण आपल्या चॅनलवरती शेअर करतो. तो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.